आज तुमच्या भावाची अचानक इच्छा होऊन गेली कीर्तन ऐकायची आणि एकदा कीर्तन आणि देवाचं नाव घेतलं तर नाही म्हणता येत नाही. पहिलेच डाऊनफॉल चालू आणि तिसरंच काय व्हायचं. पण तुम्हाला माहिती नशीब कसं आहे आपलं डायरेक्ट विषय होऊन गेला. नेमकी झाला काय तुम्हाला कळण पुढे व्हिडिओ मध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. तुमचा भाऊ मस्त गंध वगैरे लावून निघाला होता कीर्तन ऐकायला. असं पण खूप संस्कारी मी दाखवत नाही, विषय वेगळा आहे. महाराजांची गाडी पाहिली मला भेऊ वाटलं, कारण तिचा एक हेडलाईटच गेलता आणि एक लाईट चालू आहे ती पण राम भरोसे. म्हणजे गेली तर गेली भाऊ. महाराज म्हणे तू रिस्क वर बस म्हणे भाऊ गाडीमध्ये. आता बसल्यावर कोणती रिस्क घ्यायची बाकी आहे. त्यांनी डायरेक्ट हातवरी करून दिले भाई. म्हणजे सुखाने पोहोचलो तर ठीक आहे ना, आता काय त्याला आणखीन काय माहिती काय अडचणी गाडीमध्ये. महाराज म्हणे की लाईटच डुप्लिकेट टाकलेला आहे. मग काय झाला विषय पडला बंद. म्हणजे डायरेक्ट रेकॉर्ड आहे भाई. आजपर्यंत आपण कुठे सुखरूप पोहोचलो नाही. इकडेच लय वेळ टाइम पास होऊन गेला आमचा. मग परत निघालो मी रस्त्यावर. ते रस्ता एवढा भयानक दिसू लागला तुम्हाला काय सांगू आता. मग पटकन गावात जाऊन फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर सगळे मस्त पैकी जेवायला बसले होते. तुम्हाला खरं सांगतो गावाकडच्या स्वयंपाकाची चव एकदम वेगळीच असते भाई. म्हणजे भाकर बिकर नाही एकदम वेगळं असतं. जेवण वगैरे करून आपण डायरेक्ट आलो मंदिराकडे, कारण कीर्तन सुरू व्हायची वेळ झाली. थंडी असल्यामुळे सगळी पब्लिक एकदम शॉल बिल घेऊन आलती, एकदम पॅक वगैरे होऊन आलते सगळे. त्याच्यामध्ये मला हा भाऊ दिसला. म्हणजे कोणती सिनेमॅटिक व्हिडिओ काढला लागला भाऊ. खूप कष्ट घ्यावं लागला बरं का. हे गावाकडच्या लोकांना एवढी मजा येते भाई देव देव करायला. म्हणजे त्यांना सण वार काहीच लागत नाही देव देव करायला. मला तेवढं भारी वाटत नाही कीर्तन वगैरे ऐकू. तुम्ही कधी असं कीर्तन वगैरे ऐकलं का नक्की सांगा कमेंट्स मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, भेटू आपण लवकरच. भाई ह्या भावाचं नाव विचारणं विसरून गेलो मी. एक नंबर बाजू लागला भाई. दासोपंत